एक आदर्श सरपंच संतोष अण्णा देशमुख यांना ज्या पद्धतीनं निर्घृणपणे मारण्यात आलं, हा तर मानवतेला काळिंब आहे. अत्यंत दुर्दैवी अशी प्रकारचं मृत्यू त्यांना आला, ज्या पद्धतीनं हलहल करून मारण्यात आलं. याच्यामध्ये प्रचंड गुंडगिरी दिसते आहे, दहशत दिसते आहे. कायद्याचं राज्य राहिलंय का नाही असं वाटावं ही परिस्थिती त्यामध्ये आहे. आणि एका महत्त्वाच्या माणसाचे ज्या पद्धतीनं हत्या होते याचा अर्थ सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचं काय, त्याच्यामध्ये मनामध्ये किती दहशत निर्माण झाली असेल, भीती निर्माण झाली असेल. ही सगळंच काळजी लावणारं आहे. महाराष्ट्राने देशाला काळजी लावणारी ही घटना आहे. गुन्हेगार तर शोधलेच पाहिजे, शिक्षा त्यांना झालीच पाहिजे, कठोरात कठोर शिक्षा. परंतु याच्या मागे ही दहशत वाढण्याला कारणीभूत कोण आहे? मास्टर माइंड कुणी असे गुंड पाळलेत? हे सगळ्या गोष्टीची चौकशी करून त्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. ही दहशत मोडली गेली पाहिजे, तरच या मृत्यूला काही अर्थ राहणार आहे. म्हणजे ते बलिदान वाया जाऊ नये एवढीच अपेक्षा आहे. या सगळ्याच्यातून संपली पाहिजे दहशत. नाही तर हा महाराष्ट्र सुद्धा कुठे चाललाय असं वाटावं ही परिस्थिती आज दिसते आहे. बीडच्या रूपानं दिसते आहे. ती महाराष्ट्राची काळजी, देशाची काळजी वाटावी इतकी वाईट परिस्थिती ही आहे. थोडं साहेब, खरं तर या ठिकाणी हा प्रश्न विचारावा का नाही माहीत नाही, पण मनोज जरांगे पाटील यांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे की राहुल गांधी हे परभणीमध्ये आले होते, मात्र परभणीहून त्यांना या ठिकाणी येण्यासाठी गाडी भेटली नसेल, गाडीला डिझेल भेटले नसेल, असं त्यांचं मत होतं. नाही, त्या बाबतीत आम्ही कळवलेलं होतं. परंतु त्यांचे कार्यक्रम जे असतात ते काही दिवस अगोदर ठरतात. आम्ही कळवलं त्यावेळेस ते कार्यक्रम त्यांचे नियोजित झाले होते. परंतु आमच्या सगळ्यांना संवेदना त्या बाबतीतली आहे. असं काही त्याच्यात हे करण्याचं काही कारण नाही. आता का स्वतः अमितजी सुद्धा येऊन गेले, मी आज आलो, आणि अनेक लोक. खरं म्हणजे तसं याच्यात पक्ष हा सुद्धा विचार बाजूला ठेवला. जात धर्म पक्ष याच्या पलीकडे मानवतेचा विचार हा आहे. याला कोणती अशी मर्यादा चौकट घालू नये या मताचा मी आहे. मात्र बीड जिल्ह्यासह परभणी आपण पाहतो, त्याचबरोबर कल्याणमध्ये देखील त्या पद्धतीची घटना समोर येते. हे कुठंतरी गुन्हेगारांच्या संदर्भामध्ये पोलीस पायबंद घालण्यात कमी पडत आहे का, गृहमंत्री कमी पडत? कसं असतं, याच्यात कायद्याचं राज्य हे शेवटी धाकावर चालतं आणि गुंडांना धाक असला पाहिजे, आणि तो सुद्धा वेळेच घालावा लागतो. असं आहे की छोट्या छोट्या घटना घडत असतात, त्याचा एक मोठं रूपांतर होत असतं. शेवटी तुम्ही छोट्या घटनेच्या वेळेसच त्यांना रोखलं नाही, त्यांना शिक्षा केली नाही, तर काय घडतं याचं उदाहरणसुद्धा हेच आहे. संतोष अण्णाचं उदाहरणसुद्धा तसंच एक. यापूर्वी छोट्या छोट्या घटना होत्या, त्यावेळेस FIR घेतले गेले नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. मला तर असं ऐकलं की एखादा FIR करायचा असला, 80 नोंद करायची असली तरी ते पोलीस स्टेशन करत नाही. असं जर असेल तर शेवट मोठा वाईटच होणार आहे. तो वाईट होतो आणि तो महाराष्ट्रात होतोय असं म्हटलं तर वावगं ठरत नाही. असं धाक नाही कोणाचा, धाक असला, शासन म्हणून धाक असला पाहिजे. कोणाचा दबाव काय असेल तर ते शोध घेण्याची जबाबदारी राज्याच्या प्रमुखांची, त्यांनी तो शोध घेतला पाहिजे. आणि जो कोणी असेल, मास्टर माइंड असेल, कोणी ज्याचा पोलीस स्टेशनला दबाव ठेवत असेल, चुकीच्या पद्धतीला प्रवृत्तीला खतपाणी घालत असेल, तर कोणालाही त्यामध्ये सवलत नाही मिळाली पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. राजकीय हस्तक्षेप हा विषय तुम्ही काढला, खरं तर तो केवळ बीडपुरता मर्यादा आहे का? म्हणजे आपण 40 वर्ष सार्वजनिक आयुष्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करताय, हा फक्त बीड जिल्ह्यामध्ये राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप चालतो का? राज्याची परिस्थिती काय? असं आहे की इथं तर हे अतिरेक दिसलाय मला, खरं सांगतो तुम्हाला. काही जिल्ह्यांमध्ये तो असतो, काही सगळीकडे असतो, असं नाही म्हणता येणार. परंतु बीडमध्ये मला हा अतिरेक दिसलाय. हे जे घडलेलं आहे हे अतिरेक आहे, हे वाढत चाललेलं दिसतंय. हे लोन आहे, हे पांगत चाललेलं दिसते, ही लस पांगत चाललेली दिसते. आणि महाराष्ट्रात जाऊन पोहोचली तर फक्त गुंडांचंच राज्य शिल्लक राहणार आहे. आणि कुणीही राजकीय, शेवटी असा आहे, कायदा हा स्वतंत्र असतो. कुणी जो पोलीस अधिकारी असेल किंवा IAS ऑफिसर असतील, यांनी कायद्यानं चालायचं असतं. वेळ प्रसंगी असे अधिकारी असतात की ते मंत्र्यांना सुद्धा सांगतात, त्यांच्या खात्याच्या मंत्र्याला, नाही हे चुकीचं आहे, हे कायद्याचं नाही, हे तर असं करता येणार नाही, असं म्हणणं हे शिकवलं असतं IPS अधिकाऱ्यांना, IAS अधिकाऱ्यांना. ती जबाबदारी त्यांची असते आणि ती पाळली पाहिजे त्यांनी. कुठंतरी महाराष्ट्राची जी संस्कृती होती यशवंतरावांपासून आपण पाहतो की जे राजकीय दृष्ट्या आणि राजकारणाची विशेष संस्कृती ती कुठेतरी उद्ध्वस्त झाली का, आणि त्या पद्धतीने गुन्हेगाराला पाठबळ दिलं जाते सगळं. मी तर पाहिलं मागील 5 वर्षाच्या राजकारणात, परत नंतर 2-2.5 वर्षाचं ते राजकारण,
त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण झालं आणि जी त्याची राजकारणाची पातळी खालवलेली आपल्याला दिसते आहे, पातळी सुद्धा तुम्ही अभ्यास करा, पत्रकार म्हणून अभ्यास करा, पातळीच खाली 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 चाललेली दिसते. आणि याच्यामध्ये राजकारण करत असताना गुंडांना सांभाळण्याचा जर भाग येत असेल आणि त्याच्यावर दहशतीवर तुम्ही राजकारण आणि निवडणुका करायला निघाले असतील तर पुढं शेवट वाईटच आहे. आपण जर बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता 16वा दिवस आहे आज, आणि या ठिकाणी उपमुख्यमंत्री देखील येऊन गेले, अनेक सत्ताधारी मंत्री देखील आले, मात्र जे आरोपी आहेत ते अटक होत नाहीत आणि मुख्य आरोपी देखील अटक होत नाहीत. तेव्हा कोणत्याही समाजाचं समाधान होणार नाही जोपर्यंत मुख्य आरोपी अटक होत नाही, मास्टर माइंड अटक होत नाही आणि या संपूर्ण गुंडगिरीचा बिमोड होत नाही तोपर्यंत या राज्यामध्ये तर अस्वस्थता आहेच आहे. बीडमध्ये तर पूर्णपणे अस्वस्थता आहे. कुणी समाधानी होऊ शकत नाही या गुंडगिरीचा बिमोड झाल्याशिवाय, आणि ती जबाबदारी राज्य शासनाची आहे, त्यांनी ती पाळली पाहिजे. 28 तारखेला सर्वपक्षीय मोर्चा होतोय काँग्रेसकडून कुठला याला तुम्ही, मला वाटतं पक्षाचं कसं, धर्माचं, जातीचं कोणतं बंधन नका ठेवू, मानवता एक ठेवा. याचे बंद घाल नका. सगळ्यांनी सामील झालं पाहिजे. आणि सभागृहामध्ये ते चित्र दिसलं आपल्याला का असं काही नाही याच्यामध्ये का पक्ष नाही, हे काय याचा संबंध. याला पक्ष मतांतर हे तर घटनेमध्ये सुद्धा आहेत, परंतु ज्यावेळेस मानवतेचा प्रश्न येतो, गुंडगिरीसारखं दहशत निर्माण होते देशामध्ये आणि आपल्या विभागामध्ये, त्यावेळेस सगळ्यांनी एक झालं पाहिजे, सगळ्या नागरिकांनी एक झालं पाहिजे. राज्यात एकीकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे आता अजित पवारांकडे काही अधिकाऱ्यांनी प्रस्ताव ठेवला आहे उत्पादन म्हणजे शुल्क वाढीसाठी, महसूल वाढीसाठी, की दारू दुकानाचे जे परवाने आहेत ते त्यामध्ये वाढ करण्यात यावी. कसं पाहत आहे? नाही, वाईटच ही गोष्ट तुम्हाला सांगतो. म्हणजे ही निवडणूक सगळ्यात वाईट निवडणूक महाराष्ट्रानं पाहिली. त्याच्यामध्ये वापर जो ज्या साधनांचा झाला, संसाधनांचा म्हणा, तो कोणत्या दिशेला नेणार आहे हे आपण पाहतोय. आणि त्यामध्ये जर तुम्ही दुकानं उघडणार असाल आणि सगळ्या पिढ्याच्या पिढ्या बरबाद करणार असाल तर त्याच्या इतकं दुर्दैव नाही कोणतं.